प्रभूची स्तुती असो. आज प्रियानो एक शास्त्रभाग परत एकदा आपण काढणार आहोत, पण त्याआधी मला विचारायचं आहे, मागच्या आठवड्यामध्ये आपण कोणत्या 2 गोष्टींवरती मनन केलं होतं? कोणाला आठवत आहे का? मागच्या आठवड्यामध्ये 2 गोष्टींवर मनन केलं. कोणाला आठवत आहे? 8 दिवस झाले. हां, आणि येस, बरोबर, तोडलेले आणि ओतलेले. गुड, व्हेरी नाईस. देवाची स्तुती असो. मागच्या आठवड्यामध्ये आपण 2 गोष्टींचा प्रियानो प्रसंग होता. एक तर आलाबास्त्र अर्पण आणि दुसरं म्हणजे आपण प्रभुभोजनामध्ये देखील प्रियानो आपण भाग घेतला होता. तर देवाची स्तुती असो. प्रभुभोजनाचा प्रियानो भाकर मोडलेली, शरीर मोडलेलं हे आपण पाहिलं. आणि मग त्याच वेळेला प्रियानो आलाबास्त्रची कुपी जी आहे ती सुद्धा प्रियानो मोडण्यात आलेली आहे. तर त्या 2 गोष्टींबद्दल आपण पाहिलं होतं. आज आणखीन 2 गोष्टींबद्दल प्रियानो आपण पाहणार आहोत. आणि जसं मी म्हटलं प्रियानो, आपण सूचना देखील देत आहोत की हा ऑक्टोबर महिना आलाबास्त्र महिना म्हणून प्रियानो आपण जे अर्पण आहे ते आपण गोळा करत असतो आणि आपल्या हेड ऑफिसला प्रियानो आपण पाठवतो की जिथे बांधकामासाठी प्रियानो जी गरज आहे त्या ठिकाणी प्रियानो ते वाटलं जात असतं. आणि म्हणून आलाबास्त्र हा एक रविवार नाही, परंतु प्रियानो आपण पूर्ण महिनाभर वाट पाहत असतो, ज्याच्या कोणा मनामध्ये देव कार्य करेल आणि त्यांना जर वाटत असेल तर मग या महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी प्रियानो आपण अर्पण घेणार आहोत. ब्रदरांनी सूचना दिलेली आहे. जर आलाबास्त्र म्हणून द्यायचं आहे तर कृपा करून पाकिटावरती प्रियानो तसं नमूद करा. नाव लिहिलं तरी प्रियानो चांगलं आहे, पण नाव लिहिल्यानंतर सुद्धा पावत्या आपण देत नसतो, कारण आलाबास्त्रच्या सगळ्या पावत्या प्रियानो आपण बनवत नाही, पण एकत्र आपण करत असतो. तर आलाबास्त्र म्हणून जर तुम्ही प्रियानो ते मेन्शन केलं किंवा त्या ठिकाणी लिहिलं तरच प्रियानो त्या आलाबास्त्रला जाणार आहे. अन्यथा रविवारचं चर्चचं अर्पण म्हणून प्रियानो ते घेतलं जाईल. म्हणून सगळ्यांना विनंती आहे कृपा करून की जर आलाबास्त्रासाठी आपण देत आहोत तर कृपा करून त्याला पाकिटावरती लिहावं ही विनंती आहे. त्या संदर्भातच प्रियानो या महिन्यामध्ये आपण विचार करत आहोत. आणि आजचा जो शीर्षक मी या ठिकाणी घेतलेला आहे त्या प्रसंगामध्येच यहुदाची मानसिकता आणि मरियेचे हृदय. यहुदाची मानसिकता आणि मरियेचे हृदय. आपण शास्त्रभाग यावेळेला काढूया. योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय. योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 1 ते 8 वचनं आपण प्रियानो वाचणार आहोत. कोणाला वाचायची इच्छा असेल उभं राहून मराठीमध्ये प्रियानो जर वाचलं तर चांगलं राहील. योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 1 ते 8 वचनं जे आहेत कोणीतरी वाचावं मोठ्याने. उभं राहून वाचावं. योहान 12वा अध्याय 1 ते 8.
परमेश्वर वाचलेले वचने आशीर्वादित करो. थँक्यू. शीर्षक मी सांगितलं प्रियांनो, यहुदाची मानसिकता आणि मरियेचे हृदय. आपण या दोन गोष्टींकडे आज थोडंसं पाहणार आहोत. आणि या दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या माहीत आहेत प्रियांनो. अगदी जे संडे स्कूलची लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा प्रियांनो या गोष्टीबद्दल माहिती आहे. पण ह्या शास्त्रभागामध्ये आपल्याला जे मागच्या वेळेला आपण बोललो त्याबद्दल प्रियांनो नाही, परंतु दुसऱ्या काही गोष्टी यावेळेला पाहणार आहोत. बेथानीमध्ये 2 प्रकारचे हृदय आपल्याला दिसून येत आहे. बेथानीमध्ये 2 प्रकारचे हृदय आपल्याला दिसून येते. आणि 2 प्रकारचे हृदय म्हणत असताना एक आहे की जिने अलाबास्त्रची कुपी घेऊन फोडली ती आणि प्रियांनो येशूची भक्ती केलेली आहे. पण दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती असा आहे जो यहूदा आहे की ज्याने आध्यात्मिक रीतीचं सोंग आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याने नाश म्हणून शब्द वापरलेला आहे. 2 प्रकारचे हृदय आहेत. एकामध्ये प्रियांनो येशूची भक्ती काहीतरी देऊन तिने केलेला आहे, पण दुसऱ्या बाजूला काहीही न देता उलट ढोंगीपणा दाखवून नाश म्हणून शब्द म्हटलेला आहे. वाईट आहे ते म्हणून. दोघांबद्दल म्हटलं प्रियांनो तर मरिया आणि यहूदा इस्करियोत दोघंही येशूच्या जवळ होते. दुसरी गोष्ट, दोघांनीही येशूचा आवाज ऐकलेला होता. तिसरी गोष्ट, बेथानीमध्ये जे काही जेवण प्रियांनो त्या ठिकाणी होतं ते दोघांनीही प्रियांनो त्या ठिकाणी सामील झालेले होते. तरी देखील दोघांचं हृदय फार वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्या ठिकाणी बोलत आहे. एका बाजूला मरियेचं हृदय हे तिने अलाबास्त्र कुपी दिल्यामुळे जो सुगंध त्या ठिकाणी प्रियांनो दरवळलेला आहे त्याच्या अगदी विरोधामध्ये तिने तो सुगंध दरवळल्यामुळे यहूदा इस्करियोतला मात्र त्याच्या हावरेपणा किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रीड शब्द म्हटलेला आहे, हाव जे आहे ही प्रियांनो त्या ठिकाणी दिसून येते. आणि एका बाजूला तो कंप्लेंट देखील करत आहे, कुरकुर करत आहे हे काय म्हणून. ह्या 2 गोष्टी प्रियांनो आपल्याला पाहत असताना दोघांचं हृदय आपण यावेळेला पाहणार आहोत. पहिला मुद्दा प्रियांनो आपण 3 वचनामध्ये त्या ठिकाणी पाहत आहोत. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 3 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसाचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. प्रियांनो, जटामांसाचं जे तेल आहे, अभ्यासक म्हणतात की ते भारत म्हणून जो आपला देश आहे त्या देशाच्या अगदी जवळ नेपाळ म्हणून प्रियांनो जो देश आहे, सध्या नेपाळ वेगळा देश आहे, पण त्या काळामध्ये हा एकच भाग गणला जात होता. आणि नेपाळमध्ये जिथं प्रियांनो हिमालयाचं डोंगर आहे त्या डोंगराळ भागामध्येच प्रियांनो हे जटामांसाचं तेलासाठी जी लागणारी वनस्पती आहे किंवा फूल आहे ते प्रियांनो त्या ठिकाणी मिळत होतं. आणि म्हणून इथून प्रियांनो ते इस्रायल देशापर्यंत घेऊन जाणं याच्यासाठी खूप प्रियांनो त्या ठिकाणी श्रम म्हणा किंवा पैसा प्रियांनो खर्च करावा लागत होता. आणि कधीकधी हे घेऊन जात असताना बरेचसे चोर आणि लुटारू प्रियांनो लोकांना त्या ठिकाणी भेटायचे आणि सगळं काही प्रियांनो ते गमवून बसायचे. काही वेळेला काही जणांच्या मनामध्ये आणखीन एक प्रश्न येतो की मागच्या वेळेला आपण शुभवर्तमानमध्ये पाहिलं, मत्ते, मार्क आणि लूक यामध्ये प्रियांनो एक घटना दिलेली आहे आणि तिथं तिच्या येशूच्या डोक्यावरती तेल ओतलेलं आहे.
तर अभ्यासकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की ह्या दोन गोष्टी सारख्या नसून ह्या वेगवेगळ्या आहेत. कारण माणसंसुद्धा त्या घरामध्ये जे आहेत ती वेगळी आहेत आणि कृतीसुद्धा वेगळी त्या ठिकाणी असेल. आणि म्हणून ते म्हणतात की असं असू शकतं की ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि दोन जणींनी कदाचित ते कार्य केलेलं असेल. पण ते काही असो, शुभवर्तमानमध्ये लिहिलेलं आहे. आणि सगळ्यात पहिला मुद्दा प्रियानो आज आपण या ठिकाणी बघत आहोत की मरियेचे हृदय आणि तिचं विलक्षण भक्ती. येशूबद्दल एक विलक्षण भक्ती आहे. मरियेचं हृदय आपण पाहत आहोत आणि तिची भक्ती जी आहे ती एकदम विलक्षण रीतीने प्रियानो आपल्याला दिसून येते. आणि म्हणून तिसऱ्या वचनामध्ये त्या ठिकाणी प्रियानो आपल्याला पाहायला मिळते की तिथं नावसुद्धा म्हटलेलं आहे की मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसाचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसलेले आहेत. एक भक्ती त्या ठिकाणी दिसून येते. येशूच्या चरणाजवळ ते ओतलेलं आहे आणि प्रियानो ती आपल्या केसांनी ते पुसत आहे. तिची ही भक्ती दिसून येत आहे की येशूवरती तिचं किती प्रेम आहे. प्रियानो ते नुसतं तिच्या तोंडातून शब्द न निघता कृतीमधून प्रियानो तिने दाखवलेलं आहे. बऱ्याच वेळेला चर्चेसमध्ये प्रियानो आपण बसतो, भक्तींमध्ये बसतो आणि आपण फक्त शब्दांनीच प्रियानो येशूची भक्ती करत असतो. पण कृतीमध्ये जर बघितलं तर आपली कृती प्रियानो तशी दिसून येत नाही की आपलं देवावरती किती प्रेम आहे. मगाशी म्हटलं जसं की गाणं म्हणत असताना प्रियानो कधी कधी आपण फार धीम्या आवाजात, कुठल्याही प्रकारचं एक्सप्रेशन कधी कधी नसतं. भक्ती तर करत आहोत आपण, पण कुठेतरी प्रियानो काहीतरी दिसून येतं की खरंच देवावर आपलं किती प्रेम आहे. इथं प्रियानो मरियेने कुठल्याही प्रकारचे शब्द न वापरता कृतीमधून आपली भक्ती दाखवलेली आहे आणि ती भक्ती फार सगळ्यांना आश्चर्यकारक वाटलेली आहे. फक्त येशूनेच तिच्या या भक्तीचा स्वीकार करून तिच्याबद्दल प्रियानो चांगलं म्हटलेलं आहे. सो मरियेचं हृदय जे आहे, तिची भक्ती येशू ख्रिस्तावरती एवढं प्रेम ती दाखवत आहे की तिने मौल्यवान, मी जसं म्हटलं प्रियानो, जटामांसाचं हे जे तेल आहे इतकं मौल्यवान होतं, ते फार किमतीचं आहे. मागच्या रविवारी सुद्धा प्रियानो मी म्हटलं की त्याची किंमत जर म्हटली तर काय होती, कोणाच्या लक्षात येते किती किंमत द्यावी लागत असते? एका मजुराची वर्षभराची कमाई. त्या काळामध्ये एखादा मजूर जर काम करेल आणि त्यांनी जर पैसे साठवले दर दिवशी तर एक वर्षभर त्याचे पैसे त्याला जमा करून जर ते तेल विकत घ्यायचं आहे तर ते पैसे देऊन त्याला प्रियानो ते घ्यावं लागेल. इतकं मौल्यवान तेल, आणि ते तिने सगळ्यात मौल्यवान तेल येशूच्या चरणाजवळ त्यांनी दिलेलं आहे. तिच्या हृदयामधून प्रियानो हे आलेली कृती तिला वाटत आहे तिला ते द्यायचं आहे आणि म्हणून ती मागे पुढे न बघता तिने संपूर्ण रीतीने प्रियानो ते येशू ख्रिस्तासाठी दिलेलं आहे. येशूच्या चरणाजवळ प्रियानो बसून ते कार्य करत आहे. तर तिच्या कृतीमधून आणखीन एक गोष्ट दिसून येत आहे की तिची नम्रता किती आहे. पुरुषांच्या गर्दीमध्ये प्रियानो ती घुसून येशूच्या चरणाजवळ गेलेली आहे. आज स्त्री पुरुष प्रियानो एकत्र वावरतात. एखादा प्रसंग प्रार्थनेचा असेल, लग्नाचा असेल, वाढदिवसाचा असेल, एखाद्या घरामध्ये हॉलमध्ये प्रियानो ज्या वेळेला सगळे लोक एकत्र येतात त्यावेळेला स्त्री पुरुष अगदी एकमेकांबरोबर प्रियानो गप्पा मारणं सुद्धा होतं. पण तो काळ एक असा होता की त्यामध्ये प्रियानो पुरुष आणि स्त्रिया हे वेगवेगळ्या राहायच्या, ते मिक्स होत नव्हत्या. पण इथं पुरुषांच्या गर्दीमध्ये ती जाते आणि येशूच्या चरणाजवळ प्रियानो तिचं कार्य जे आहे, सुगंधी जटामांसाचं तेल ती ओतते. नुसती ओततच नाही आहे प्रियानो, पण आपल्या केसांनी त्याचे चरण पुसून घेत आहे. एक नम्रता त्या ठिकाणी दिसून येत आहे, एक लीनता प्रियानो आणि स्वतःचं समर्पण.
कृती आहे. भक्ती प्रियानो मुखाने नाहीये, पण कृतीतून त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि तिच्या त्या कृतीमुळे सर्व घर जे आहे त्या सुगंधी तेलामुळे प्रियानो प्रसन्न झालेलं आहे. म्हणजे तिचं हृदय आधी प्रसन्न होतं, तिचं हृदय नम्र होतं, तिची कृती सुद्धा प्रियानो चांगली होती. आणि म्हणून सगळं घर जे आहे तिच्या हृदयातून निघालेल्या प्रियानो त्या सुगंधाने ते आशीर्वादित झालेले असं म्हणता येईल प्रियानो. काय ते हृदय प्रियानो म्हणावं लागेल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सुद्धा म्हटलेलं आहे प्रियानो, काय म्हणतो तो शमरुनी स्त्रीला, भक्तीबद्दल काय म्हटलेलं आहे शमरुनी स्त्रीला? उपासक कसे करतील भक्ती? आत्म्याने आणि खरेपणाने करतील. आत्म्याने ते करतीलच करतील आणि खरेपणाने पण करतील. ढोंगीपणा नसणार आहे त्याच्यामध्ये. आत्म्यामध्ये करतील प्रियानो, सामर्थ्याने. देवबापाची भक्ती जी आहे ती आत्म्याने आणि सामर्थ्याने प्रियानो होणं गरजेचं आहे. कारण त्या देवबापाने आपल्यासाठी एक फार मोठी कृती केलेली आहे. आणि ती कृती म्हणजे जसं आपण मागच्या रविवारी म्हटलं की वधस्तंभावरती प्रियानो त्याने आपला प्राण दिलेला आहे, आपल्याला शरीर त्याने वाटून दिलेलं आहे, रक्त प्रियानो दिलेलं आहे. आणि तो म्हणत आहे आठवण करा, दरवेळेला आठवण करा. जर एवढं मोठं कार्य त्याने केलेलं आहे तर प्रियानो भक्ती करण्यासाठी आत्म्याने आणि खरेपणाने प्रियानो आपण का त्याची भक्ती करू नये? त्या देवाने सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. एका शेतकऱ्याची प्रियानो मी गोष्ट वाचत होतो आणि त्या शेतकऱ्याबद्दल म्हटलं होतं की त्याने आपल्या आयुष्यभर शेती करून प्रियानो जे काही पैसे गोळा केले तर त्याच्या मुलीसाठी, त्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून प्रियानो त्याने खूप मेहनत करून पैसे गोळा केले. आणि प्रियानो एक छोटासा क्रॉस असलेलं सोन्याची चेन लग्नामध्ये प्रियानो आठवणीने त्या मुलीला दिली. आणि त्या मुलीने प्रियानो ज्या वेळेला ती चेन हातात घेतली ती म्हणाली, बाबा हे सर्व काही तुम्ही मला देऊन टाकलेलं आहे, तुमच्याकडे काहीच तुम्ही ठेवलं नाही. ते म्हणाले, बाई मी जगत आहे ते तुझ्यासाठीच जगत होतो आणि आता तुझं लग्न करून मी तुला पाठवत आहे, जाताना ही आठवण म्हणून देत आहे. लक्षात ठेव, वधस्तंभाचा चिन्ह तुझ्यासाठी मी देत आहे, तो वधस्तंभ तुझ्यावर नेहमी राहणार आहे, मी जरी नसलो तरी. किती सुंदर रीतीने प्रियानो आयुष्यभराची कमाई बापाने प्रियानो सर्व काही देऊन टाकलेलं आहे. पण देत असताना प्रियानो सांगितलं की जो छोटा वधस्तंभ आहे तो सदैव लक्षात ठेव, तोच वधस्तंभ तुला शेवटपर्यंत सहाय्य करणार आहे. येशू ख्रिस्ताने देखील प्रियानो आपल्या जीवनाला संपूर्ण रीतीने तुमच्या आणि माझ्या पापांसाठी प्रियानो देऊन टाकलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो हे कृती अजून मरियेला प्रियानो समजलेली नाहीये की हा जगामध्ये खरंच कशासाठी आलेला आहे. कारण यानंतरच प्रियानो ताबडतोब तो वधस्तंभावरती जाणार आहे. ते तर तिने अजून पाहिलंच नाहीये, तिला माहीतच नाहीये की हा वधस्तंभावरती रक्त सांडणार आहे, आपल्या पापांना धुवून टाकणार आहे. येशू ख्रिस्ताचे उपदेश, येशू ख्रिस्ताचे चमत्कार आणि येशू ख्रिस्त स्पर्श करून प्रियानो जे हृदयामध्ये प्रियानो लोकांच्या कार्य करत होता, फक्त तेवढ्याने या स्त्रीने आपल्या जीवनातून, हृदयातून, कृतीने त्याची भक्ती केलेली. आज तुम्हाला आणि मला प्रियानो प्रश्न आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की रविवारच्या दिवशी आपण भक्ती करतो, परंतु ती फक्त तेवढ्यापुरतीच पुरी नाही, ते आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जिथे जातो येतो प्रियानो ते सुद्धा भक्तीचंच प्रियानो वेळ आहे. तिथं सुद्धा ती भक्ती होणं प्रियानो फार गरजेचं आहे. एका मनुष्याने प्रियानो असं म्हटलं होतं की रविवारच्या दिवसाची भक्ती ही चर्च संपल्यानंतर सुद्धा चालू राहते, ती दुसऱ्या रविवारी चर्चमध्ये येऊस्तोवर चालूच राहते. म्हणजे काय, चर्च सुटल्यानंतर सुद्धा
भक्ती ही चालू राहते प्रियानो. सोमवार, मंगळवार, बुधवार तुम्ही जिथे कुठे जाता त्या ठिकाणी प्रियानो ती भक्ती करत राहणं प्रियानो देवबापाला आवडत आहे. एकदा मी म्हटलं प्रियानो, सांगितलं होतं की एका कुटुंबाने मला विचारलं होतं, पाळक साहेब तुमच्या वर्शिप टायमिंग काय आहे? इंग्लिशमध्ये शब्द वापरला त्यांनी, वर्शिप टायमिंग. मी म्हटलं सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत किंवा 12:30 होतं कधी कधी. हा म्हणे ते तर संपूर्ण वेळ झाला, पण वर्शिप टायमिंग काय आहे? माझ्या नंतर लक्षात आलं याला वर्शिप टायमिंग काय म्हणायचं आहे. वर्शिप टायमिंग म्हणजे काय? गाणी गाण्याचा जो वेळ आहे, टाळ्या वाजून, त्याला फार महत्त्व आहे बाळासाहेब. मी म्हटलं असं देवबापाने कुठंच सांगितलं नाही हे गाणी गाणं फार महत्त्वाचं आहे, वचनला दुय्यम स्थान द्यायचं आहे. पूर्ण वेळ जो आहे त्याला वर्शिप म्हणतो आपण. भक्ती जी आहे ती पूर्ण आहे. गाणी गाण्यापासून, शास्त्रभाग वाचण्यापासून, अर्पण देण्यापासून, प्रार्थना करण्यापासून, प्रियानो साक्ष देण्यापासून, साक्ष ऐकण्यापासून, शांत बसण्यापासून ते प्रियानो स्वतःला सादर करण्यापर्यंत. आणि भक्ती झाल्यानंतर सुद्धा भक्ती चालूच राहते प्रियानो. ख्रिस्ती मनुष्याचा देव हा जिवंत देव आहे प्रियानो. तो चर्चमध्ये आपल्या बरोबर इथं असतोच, पण ज्या वेळेला आपण भक्तीच्या बाहेर जातो प्रियानो त्यावेळेला सुद्धा तो जिवंत देव आत्म्याच्या रूपाने आपल्या बरोबर असतो. आणि म्हणून त्याची उपासना आणि त्याची भक्ती प्रियानो रोडवरून चालत असताना, गाडीवरती प्रवास करत असताना, कुठंही तुम्ही बसलेला असताना ती भक्ती प्रियानो होत राहणं गरजेचं आहे. फक्त रविवारचे 2, 2.5, 3 तास फक्त भक्ती असं नाही. हिने त्याच्या जीवनामधून तिला प्रियानो हे सगळं काही समजलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो सर्व तिची जी काही कमाई आहे थोडक्यात आपण म्हणू ते प्रियानो तिने त्या जटामांसामध्ये घातले असणार. आणि प्रियानो ती येशूच्या चरणाजवळ बाटली फोडून ओतून टाकलेली प्रियानो. सुगंधी तेल फक्त येशूलाच नाही तर सर्व घरामध्ये त्याचा सुगंध दरवळलेला आहे. काय ते हृदय प्रियानो. प्रश्न प्रियानो आज आहे, आमची भक्ती कुठल्या वेळेपर्यंत असते? आमची भक्ती प्रियानो ही घरामध्ये पण असते का? काही लोक म्हणतील हो रात्रीच्या वेळेला होते ना भक्ती. पण जसं म्हटलं प्रियानो की घरामध्ये राहा, कामाच्या ठिकाणी जा, भक्ती चालू राहते प्रियानो. अलाहाबाद बायबल सेमिनरीचे प्रिन्सिपल डॉक्टर वेस्ली डुएल यांनी त्यांच्या पुस्तकात एकदा लिहिलेलं आहे. ते म्हणतात, माझी भक्ती आणि प्रार्थना मी रोडवरून चालत असताना देखील करत असतो. मला एखादं हॉस्पिटल दिसलं तर मी हात करून म्हणतो, देवबापा मला माहीत नाही तिथं कोण लोक आजारी आहेत, ॲडमिट आहेत, पण देवबापा त्यांना तू स्पर्श कर. तिथल्या डॉक्टरांना, तिथल्या नर्सेसला स्पर्श कर. दुसऱ्या बाजूला ते म्हणाले, मी चालत असताना मला एखादी शाळा दिसली तरी मी म्हणतो, देवबापा तिथल्या विद्यार्थ्यांना तू आशीर्वादित कर, शिक्षकांना आशीर्वादित कर, चांगलं शिक्षण मिळू दे प्रभू. येता जाता मला जी कोणी लोक भेटतात त्यांना मी हसऱ्या रीतीने त्यांचं स्वागत देखील, सलाम देखील करतो आणि देवबाप तुम्हाला आशीर्वाद दो म्हणत असतो. मी भक्तीमध्येच प्रियानो राहतो. आणि त्यामुळे ते म्हणतात की सैतानाला मी कुठंच वाव देत नाही. माझ्या डोक्यात, आत्म्यात काहीतरी विचारतो घाले. मी कुठेही कोणाला काही कुजबुजू शकत नाही, कारण मी सातत्याने माझी भक्ती चालू राहत असते, मी प्रार्थना करत असतो. मरियेचं हृदय प्रियानो, एका बाजूला प्रियानो त्या हृदयामध्ये जे काही आहे ते सर्व घरामध्ये सुगंध पसरवत आहे. त्या बाटलीतून प्रियानो तो सुगंध नंतर आलेला आहे, पण आधी सुगंध तिच्या हृदयामधून आल्यामुळे तिच्या कृतीने प्रियानो ती बाटली फुटलेली आहे आणि मग तो सुगंध मिळालेला आहे. लोकांना बाटलीतला सुगंध मिळाला, पण येशू ख्रिस्ताला तिच्या हृदयातल्या सुगंधाबद्दल प्रियानो जाणीव झाली.
लोकांनी वाहवा प्रियांनो त्या बाटलीतल्या सुगंधाबद्दल केलेला आहे, पण येशू ख्रिस्ताने तिच्या हृदयाबद्दल प्रियांनो जे फोडलेलं आहे त्याबद्दल प्रियांनो त्याने वाहवा केलेली आहे. आज आपल्या जीवनातून प्रियांनो कोणत्या प्रकारचा सुगंध जात आहे? आपली साक्ष आपण लोकांना काय प्रियांनो दाखवत आहोत? एका व्यक्तीने प्रियांनो म्हटलं आहे, युअर फेस इज द मिरर ऑफ युअर हार्ट. काय? युअर फेस इज द मिरर ऑफ युअर हार्ट. तुमचा चेहरा तुमच्या हृदयाचा आरसा आहे. चेहऱ्यावरून समजतं प्रियांनो हृदयात काय आहे. आणि काही लोक आरसा डुप्लिकेट लावतात. हृदयात काहीतरी वेगळंच असतं आणि आरशामध्ये दुसरंच दिसत असतं. इथं मरियेने तसं केलेलं नाही प्रियांनो. मरियेने तसं केलं नाही, पण प्रियांनो तशा प्रकारची कृती यहुदाने मात्र केलेली आहे. त्याच्या मुखातून त्याने प्रियांनो लगेच त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून आपण 4 आणि 6 वचन काय म्हटले बघा त्या ठिकाणी. योहानकृत शुभवर्तमान 12वा अध्याय 4 आणि 6 वचन. 4 पासून 6 पर्यंत कोणी वाचेल? काय म्हटले तिथे? योहान 12:4 पासून. यस, त्याला कळवळा गरिबांचा होता असं नाही. योहानच नाही, मत्ते, मार्क, लूक हे तिघं सुद्धा प्रियांनो त्याच्याबद्दल असंच साक्ष देतं. हे तिघांनी देखील प्रियांनो सांगितलेलं आहे की त्याला गरिबांचा कळवळा होता म्हणून तो असं म्हटलं नाही. काय म्हटलेला आहे तो? मग त्याच्या शिष्यातील एक जण यहूदा इस्करियोत जो त्याला धरून देणारा होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 रुपयात विकून ते गरिबास का दिले नाही? मागच्या रविवारी म्हटलं होतं प्रियांनो मी, चडफडा चालला होता. ते चडफडले एकदम बाकीचे लोक. याने सुद्धा दाखवलं मी किती गरिबांबद्दल काळजी करतोय बघा. सोंग आणणं प्रियांनो, त्याने सोंग आणलेलं आहे. त्याला खरंच काळजी नाही आहे. काळजी त्याला त्याच्याकडं असलेल्या डबीबद्दल, त्याच्या पिशवीबद्दल प्रियांनो आहे. त्याला हिडन अजेंडा तो दिसत नाही आहे, लपून ठेवलेला आहे. उद्देश वेगळा दाखवायचा, पण खरा उद्देश आतमध्ये प्रियांनो. ऐकणाऱ्या लोकांना तर वाटलं असेल, अरे खरं बरोबर असं काही लोक म्हटले असतील. तो बोलल्या आहे का नाही? तसे पण काही लोक असतात, स्वतःच्या डोक्याने चालणार नाहीत. दुसरा काय बोलला की हो बरोबर, त्याच्याच विरोधात दुसरा हा नाही तुमचं पण बरोबर आहे. दोन्हीकडे ते बोलत राहतात दुतोंडी. काही जणांनी कदाचित ते पुस्तक वाचलं असेल प्रियांनो, रीड द पर्सन लाईक अ बुक. पुस्तकच आहे, सायकोलॉजी काय त्याच्या मागे, मानसशास्त्र काय आहे. रीड द पर्सन लाईक अ बुक. पुस्तक जसं आपण वाचतो तसं एखाद्या माणसाला प्रियांनो तुम्ही वाचू शकता, काय काय नाही. उद्देश कदाचित प्रियांनो वेगळा असेल. आपल्याला वाटत असेल की होय कोणालाच कळत नाही, पण प्रियांनो सगळं देवाला पण माहीत आहे. आमच्या कॉलेजमध्ये एक सर होते,
सतराळकर सरांना आणि मॅडमला कदाचित माहीत असेल, मी नाव नाही घेत, पण विद्यार्थ्यांमध्ये कॉलेजमध्ये येता जात असताना प्रियांनो, त्या सरांनी जर बघून गुड मॉर्निंग करताना जर ते हसले, तर मुलं म्हणायचे आपण फसले आता. कॉरिडॉरमधून चालत असताना जर ते हसले की म्हणायचं आपण टार्गेटमध्ये आहे काय तर. पण ते नुसतेच गुड मॉर्निंग करून त्यांच्याच धुंदीत चालत गेले तर मुलं शांत राहायचे, काय नाही आपण, आपल्याला काही होणार नाही. पण जर एखाद्या बगडकडे बघून ते हसले तर समजायचं हा अडकला बाबा कशात तरी, काहीतरी आहे तिथं. चेहरा वेगळा सांगतोय, हास्य दाखवतोय, पण हृदयामध्ये मात्र भलतंच काहीतरी चाललंय. ढोंगपणा प्रयत्न, आध्यात्मिकतेचा आव आणणं, इमोशनल होणं. म्हणून मी काही वेळेला म्हणतो प्रियांनो, काही लोक जे आहेत ख्रिस्ती भक्ती आणि इमोशनल होणं गरजेचं नाही आहे. पाऊल म्हणतो मी आत्म्याने आणि बुद्धीने प्रार्थना कर. मी भक्ती करतो आत्म्याने आणि बुद्धीने सुद्धा. आपल्याला देखील प्रियांनो, या आलाबस्त्रच्या कुपीमधून जसा सुगंध निघालेला आहे आणि लोकांना प्रियांनो तो सुगंध घेऊन आशीर्वादित ते झालेले आहेत, पण काही लोकांना प्रियांनो तो सुगंध मिळून नाक मुरडल्यासारखं त्यांनी केलेलं आहे. सुगंध तर गेलेला आहे, पण काहीतरी घाण वास आल्यासारखं प्रियांनो त्यांचे शब्द मुखातून निघालेले आहेत. चांगले शब्द नाही निघाले. बऱ्याच वेळेला कोणीतरी चांगलं काहीतरी करायला जातं, पण प्रियांनो त्याचा अर्थ वेगळा घेतला जातो. इथं दोन प्रकारचे हृदय आपण पाहतोय. आणि म्हणून एक मरियेचं हृदय, एक विलक्षण भक्ती, दुसऱ्या बाजूला यहुदाचं हृदय, एक प्रकारचं ढोंग. या दोघांची जर तुलना केली, मरियेचा अभिषेक आणि यहुदाचा दृष्टिकोन, यहुदाचा जो दृष्टिकोन आहे, मरियेचा अभिषेक, मरियेचं हृदय प्रेमाने आणि प्रीतीने भरलेलं आहे, पण त्याच्या विरोधात यहुदाचं हृदय हे प्रियांनो हाव किंवा चोरीच्या उद्देशाने भरलेलं आहे. मरियेचा फोकस, तिचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लागलेलं आहे, पण यहुदाचं लक्ष स्वकेंद्रित आहे, स्वतःला पाहिजे आहे. मरियेची प्रियांनो कृती ही सगळ्यांसाठी होती. येशू ख्रिस्ताला जरी तिने ते चरणावरती जटामांसाचं तेल लावलं, पण सुगंध मात्र सगळ्यांना मिळणार आहे हे तिला माहीत होतं. पण त्याच रीतीने दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर यहुदाची कृती सर्व काही प्रियांनो घेऊन टाकण्यासाठी होतं. तिला देण्याचं होतं, याला घेऊन टाकण्याचं होतं. आणि शेवट त्याच्यामध्ये प्रियांनो पाहता येईल, मरियेचे शब्द शांत रीतीने ती उभी होती, पण यहुदा मोठ्या रीतीने सगळ्यांना समजायला पाहिजे मी कसा आहे, मी किती भारी माणूस आहे, ही अशा रीतीची कृती होती. लोकांनी माझ्याबद्दल बोललं पाहिजे, काय बोललात, काय सांगितली माहिती आम्हाला, वा, खरंच गरिबांना द्यायला पाहिजे होतं. मार्क रूत शुभवर्तमान 14वा अध्याय 9 वचन काय म्हटले प्रियांनो? मार्क रूत शुभवर्तमान 14वा अध्याय आणि 9 वचन कोणी वाचेल? मार्क 14:9. येशू ख्रिस्ताने त्या कृतीबद्दल त्याचं वक्तव्य काय केलेलं आहे? मी तुम्हाला खचित सांगतो,
खचित खचित म्हणजे काय? शुअरली शुअरली, ट्रुली ट्रुली आय से अनटू यू. काय? सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही तिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल. थँक्यू. आज देखील प्रियानो, इतक्या वर्षानंतर अलाबास्टरची कुपी म्हणून कमीत कमी आपण तरी चर्च ऑफ द नॅझरीनमध्ये हे प्रियानो दरवर्षी पाळत असतो. कशासाठी? तर तिच्या कृतीबद्दल, तिचा उदय करण्यासाठी नाही, पण तिच्या हृदयाबद्दल प्रियानो लोकांनी त्या ठिकाणी पाहावं, आत्मपरीक्षण करावं. सो एका बाजूला प्रियानो आपण म्हणतो मरियेचं हृदय प्रेमाने भरलेलं आहे, तिचं लक्ष येशू ख्रिस्ताकडे लागलेलं आहे, तिची कृती सगळ्यांना प्रियानो आशीर्वादित करत आहे, तिचे शब्द एक देखील प्रियानो मुखातून निघाला नाही, पण येशू ख्रिस्ताने तिच्याबद्दल म्हटलेलं आहे की जिथे जिथे सुवार्ता सांगितली जाईल तिच्या स्मरणातही सांगण्यात येईल. यहुदाबद्दल काय म्हटलेलं? यहुदाचं हृदय पाप आहे, त्याच्यामध्ये गर्व पण आहे आणि प्रियानो हाव भरलेले आहे. लक्ष त्याचं येशू ख्रिस्ताकडे नाहीये पण स्वतःकडे लागलेलं आहे. कृती अशी काही त्यांनी केली की सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं हे त्याला वाटत होतं. आणि प्रियानो शब्द जे आहेत ते टीकात्मक होते, टीका करणारे होते. त्याच्याबद्दल मत्तई 27 मध्ये काय म्हटले प्रियानो? यहुदाबद्दल काय म्हटलंय? मत्तई 27 आणि 5 वचन, ज्याला सापडेल त्याने वाचावं. मत्तई 27 5 वचन. काय केलं त्याने? शेवट काय? मरियेबद्दल शेवट काय म्हटलंय? सगळीकडे सांगितलं जाईल चांगल्या कृतीबद्दल. पण याच्या कृतीबद्दल काय म्हटलेलं आहे? त्याने जाऊन ते जे पैसे इथं त्याला मिळाले नाही ते मंदिरामधून त्याने येशूला धरून देण्यासाठी त्याला विकलं आणि प्रियानो ते घेऊन आला, पण ते सुद्धा प्रियानो त्याला एक दिवस सुद्धा सांभाळता आले, जाऊन त्याने फेकून दिले. त्याची कृती, त्याचं हृदय त्याला सांगत होतं करायला. लक्षात घ्या प्रियानो, त्याची जी काही कृती होती त्याच्या हृदयाने त्याला तसं गाईड केलं आणि तेच हृदय प्रियानो पुढं त्याला अंतास घेऊन गेलं. म्हणजे हृदयात काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे शेवट काय. हिचं हृदय प्रियानो चांगलं होतं आणि येशू ख्रिस्त म्हणत आहे सगळीकडे सांगितलं जाईल. आजपर्यंत 2025 वर्ष झाले, आजपर्यंत मरियेची गोष्ट सुद्धा सांगितली जाते. पण त्याचबरोबर यहुदाची मात्र प्रियानो कदाचित गुड फ्रायडे ईस्टरच्या काळामध्ये जास्त बोलली जाते. आज आपण बोलत आहोत त्याच्याबद्दल. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने सर्वांना त्या ठिकाणी प्रियानो एकच गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. आणि खास करून प्रियानो मार्कमधून सुद्धा आपण थोडंसं पाहू. 14वा अध्याय आणि त्याचं 6वं वचन म्हटलेलं आहे. मार्क 14वा अध्याय आणि 6वं वचन. परंतु येशू म्हणाला, हिच्या वाटेस जाऊ नका, तिला त्रास का देता? हिने माझ्यासाठी एक सत्कृत्य केलेलं आहे, तिला त्रास का देता? सत्कृत्य केलेलं आहे. ख्रिस्तासाठी प्रियानो आपण जे काही करू ते कधीच वाया जाणार नाही. लक्षात घ्या, ख्रिस्तासाठी तुम्ही जे काही करताल ते कधीही वाया जाणार नाही. पण मनुष्यासाठी जर आणि स्वतःसाठी जर काही केलं त्याचा नाश होणार आहे. ज्या प्रकारे यहुदा बोलला की हे नाश कशासाठी, त्याचा स्वतःचाच नाश झाला. जे मुखातून निघेल
तेच जीवनामध्ये प्रियानो होणार आहे. सावध राहा. शब्द आपण काय वापरतो, कोणाबद्दल वापरतो. एखाद्या सेवकाबद्दल, सेविकेबद्दल, शेजारच्या लोकांबद्दल, कोणाबद्दल आपण काय वापरतो प्रियानो. या कृतीमधून प्रियानो तो डायरेक्ट बोललेला आहे की हा नाश अशा प्रकारे कशासाठी. शेवट बघितला तर नाश प्रियानो त्याने स्वतःचाच करून घेतला, दुसरा कोणी केला नाही, स्वतःचाच त्याने करून घेतला. आज प्रियानो जे काही आपण करू, जी काही कृती करू, देवावरून पाहतो. देवासमोर सगळं काही होत आहे. चांगलं सुद्धा होत आहे, वाईट सुद्धा होत आहे प्रियानो. देवापासून काही लपलेलं नाही. न्यायनिवाडा करणारा देव आहे प्रियानो. मनुष्याने कितीही काही गोष्टी लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न केला, देव कधी ना कधी ते उघडकीस आणेल. 30 रुपये घेतलेले कोणाला माहीत होतं का? यहुदाने. कोणाला माहीत नव्हतं. ज्या लोकांनी त्याला दिलं त्यांना माहीत होतं. पण गळफास घेतल्यानंतर सगळं उघडकीस आलं. कधी ना कधी, म्हणजे जिवंत असताना सुद्धा प्रियानो त्या गोष्टी उघडकीस येतातच, आणि मनुष्य मेल्यानंतर सुद्धा प्रियानो त्या उघडकीस येतीलच. आपली कृती काय आहे, कुठल्या प्रकारे प्रियानो आपण देवाला प्रसन्न करत आहोत. सुगंध कशा प्रकारे लोकांना सुद्धा आशीर्वादित करत आहे. काही लोकांना प्रियानो तोंड उघडलं तर चांगलं वाटतं, पण ज्यांच्या तोंडामुळे काहीतरी वाईट होत असेल, ऐकायला मिळतं, तर लोक त्या मनुष्याला बघितल्या बघितल्या लांब जातात. नको बाबा, अमुक एक व्यक्ती समोर येते, नक्कीच काहीतरी आपल्यावरती वाईट ऐकायला मिळणार आहे. लहान असताना काही वेळेला काही लोक शब्द वापरताना मी ऐकले, कुठून आज सकाळी कोणाचं तोंड बघितलं. म्हणजे नुसतं बघितलं तरी त्या लोकांना असं वाटतं की दिवस वाईट जाणार आहे. विचार करा, एखाद्याच्या कानामध्ये जर काही तुम्ही जाऊन सांगत असाल तर त्या माणसाच्या हृदयाचं काय होणार आहे. चांगलं म्हणून सांगायला जातो, परंतु लक्षात घ्या, चांगलं म्हणून प्रियानो आपल्याला वाटतं, समोरच्याला ते चांगलंच आहे असं नाही वाटत. यहुदाला वाटलं होतं मी फार चांगलं बोललो, 300 रुपयाला विकलं असतं ते, त्याचा 10% त्याला मिळालं तिकडून. पण प्रियानो नाश झाला. आज मंडळी या नात्याने तुमच्या आणि माझ्या समोर प्रियानो सगळ्यांनाच आपण म्हणत आहोत, आपण अलाबास्त्रच्या कुपीसारखे प्रत्येक जण आहोत. जर हे हृदय फुटलं तर त्यातून काय निघेल? सुगंध निघेल का दुसराच वास निघेल? सुगंध आणि वास वेगवेगळं आहे ना. आपल्याला जास्त शब्द वास वापरायची सवय आहे. बिर्याणी बनवलं तरी काय म्हणतो, काय सुंदर वास येतोय ना. वास म्हणायचं का सुगंध म्हणायचं? मला पाळकीनबाई 2 वेळा असं बोलले होते एकदा. अहो वास काय म्हणतं याला, मग सुगंध म्हणा ना. वापरायची सवय झालेली आहे आज. म्हणून प्रियानो आपण लक्ष देऊया. माझं जर जीवन, प्रत्येकाने म्हणावं, माझं जीवन जर खरंच अलाबास्त्रची कुपी म्हटलं आणि ती जर ख्रिस्तासमोर मी फोडली तर तो सुगंध निघेल का वास निघेल? जर वास येत असेल प्रियानो, प्रार्थना करणं गरजेचं आहे. पश्चातापाची प्रार्थना. देवा, माझ्याकडून
एक्सपायरी झालेली सुगंध म्हणून ठेवला होता, पण जास्तच दिवस तो ठेवला. मी तो कोणालाच दिला नाही, ना तुला दिला ना मला वापरला. त्याची एक्सपायरी झाल्यामुळे त्याचा वास यायला लागलेला आहे. पण सुगंध जर आहे खरंच तर तो वाटणं गरजेचं आहे. तो लोकांपर्यंत जायला पाहिजे, ख्रिस्तापर्यंत तो जायला पाहिजे. प्रार्थना करूया. आपल्या हृदयाला प्रियांनो आपण पाहूया. वधस्तंभावरती ज्या येशू ख्रिस्ताने रक्त सांडलं प्रियांनो, त्याने आपण शुद्ध होत आहोत. आज देखील प्रियांनो संधी आहे. आज देखील प्रियांनो प्रभूने आपल्याला हे भांड, ही कुपी, ही कशा प्रकारची आहे पाहण्यासाठी संधी दिलेली आहे. कोणाचाही नाश होऊ नये प्रभूची इच्छा आहे. प्रत्येकाचं तारण व्हावं, प्रत्येक जण वाचवला जावा, तारला जावा, प्रत्येकाचं जीवन हे सुगंधाने भरलं जावं. त्याच्या जीवनाकडून इतरांना सुगंध मिळावा अशी देवाची इच्छा आहे. आपण संख्येने कमी आहोत. भूतलावरती प्रियांनो येशूच्या मागे चालणारे लोक मिठासारखे अगदी चिमूटभर आहेत, परंतु प्रियांनो रुचकरपणा आपल्या जीवनातून निघायला पाहिजे. कुचकेपणा असेल तर प्रभू तो काढून टाक ही प्रार्थना केली पाहिजे. ये प्रभू, आमचं हृदय तुझ्या पवित्र हातात घे. आम्ही सर्वजण मानव आहोत. काही वेळेला आमच्याकडून चुका होत असतील, परंतु प्रभू तू क्षमाशील देव आहेस. ज्या कोणाकडून प्रभू अशा रीतीची कृती घडली असेल, तुला न वडणारा वास आला असेल, तो प्रभू आज सुगंधामध्ये परिवर्तित कर. होय प्रभू, आलाबस्त्र या शब्दावरती आम्ही मनन करत असताना ज्या ज्या गोष्टी प्रभू कदाचित वचनाद्वारे, कदाचित मुखाद्वारे ऐकल्या असतील, कानाद्वारे ऐकल्या असतील, परंतु इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये देखील प्रभू तू आत्म्याच्या द्वारे बोललेला आहेस. त्याही गोष्टींकडे लक्ष देण्यास सहाय्य कर. ये प्रभू, आज ही तुझी मंडळी आहे. ही कुठल्या सेवकाची, कुठल्या कुटुंबाची, अधिकाऱ्याची किंवा संस्थेची मंडळी नाही, परंतु प्रभू ही तुझी मंडळी आहे. ये प्रभू, तुझा वरदस्त या ठिकाणी आहे आणि तुझ्या आत्म्याचं वास्तव्य या ठिकाणी आहे. हे सर्व लोक प्रभू तुझे लोक आहेत आणि या मंडळीला प्रभू घडवत असताना तुझा आत्माच प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाला सहाय्य करू. ये प्रभू, उपस्थित असलेल्या सर्वांवर तुझी कृपा दया असू दे. मान, सन्मान आणि गौरव प्रभू तुला दे. येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तू ऐकता. आपण उभे राहूया प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज असते आणि जसे आमच्या ऋणे असरून सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्वांना